तर अयोध्येमध्ये सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे, कारण सर्वांचा लाडका रामरायाची उद्या प्राणप्रतिष्ठा होतीये। ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणार आहे त्या नव्या कोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय। राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोणावर आकर्षक फुलांची सजावट केली गेली आहे आणि ज्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आता तुम्ही एबीपी माझावर बघणार आहात। या रंगीबेरंगी फुलांच्या मदतीने जय श्रीराम अशी अक्षरं कोरली गेली आहेत, जी मनामनात देखील आता सगळ्यांच्या उमटतायत। मंदिराचे घुमट, मंदिराचे सर्वच्या सर्व खांब, इतकंच नव्हे तर मंदिराच्या घुमटाला देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। एकूणच काय तर मंदिराचं सौंदर्य, पावित्र्य आणि भव्यता फुलांच्या सुगंधांमध्ये न्हावून निघाली आणि हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघणार आहात। मंदिरामध्ये जी फुलांनी सजलेलं मंदिर आहे, भक्तीचा सुगंध दरवळतोय आणि अवघं वातावरण राममय झालेलं पाहायला मिळतंय। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। अत्यंत अद्भुत ठिकाणी या क्षणी मी आहे। जगभरातल्या प्रेक्षकांना, एबीपीच्या प्रेक्षकांना मी आता राम मंदिर परिसरातली फुलांच्या सजावटीची दृश्य दाखवणार आहे। अयोध्येचे राजा येत आहेत, समस्त हिंदूंचे आराध्य येत आहेत आणि अर्थातच त्यांची अयोध्या नगरी आणि त्यांचं मंदिर सुद्धा खूप सुंदर पद्धतीने सजलेलं आहे। भारतभरातून फुलं आलेली आहेत। गाभाऱ्याची सजावट कशी असेल आणि मंदिराची सजावट कशी असेल याची दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी कॅमेरामन प्रशांत माने आणि ज्ञानदा कदमच्या माध्यमातून। दक्षिणेमध्ये जसं अत्यंत सुंदर प्रकारे गाभारे सजवले जातात आणि विविध असे वासांची फुलं त्याच्यामध्ये वापरली जातात, त्या प्रकारची फुलं आपण चेन्नई आणि बंगळुरू आणून त्या प्रकारे आपण संपूर्ण गाभारा सजवणार। त्या व्यतिरिक्त आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण फ्लॉवर प्लांटर्स ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे तो गाभारा अत्यंत सुंदर आकर्षक पद्धतीने सजवला जातो। हे संपूर्ण मार्ग म्हणजे थीम जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। वेगवेगळी कांडं सुद्धा पाहायला मिळणार आहे, तर त्या कांडांची व्यवस्था, तो सगळा जीवनपट रामाचा कसा इथे चितारला असं आहे की जसं मंदिर आहे, मंदिराप्रमाणेच जे विविधतेच्या परिसरातले, मग ते मार्गिका असतील किंवा विविध स्थानं असतील, ह्या सगळ्यांची सजावट करण्यात आलेली आहे। मार्गिकांमध्ये मग माननीय पंतप्रधानांचा मार्ग असेल किंवा माननीय सरसंघचालक, पूजनीय सरसंघचालक येणार असतील किंवा प्रधानमंत्र्यांच्या बरोबर मुख्यमंत्री, राज्यपाल येतील, त्यांचा मार्ग जो आहे। त्याच्यानंतर बाकीचे सगळे संत वृंद आणि त्याचबरोबर विशेष ज्या मार्गाने येतील, ह्या सगळ्या मार्गावर वेगवेगळ्या थीम्स घेऊन आपण इथे सजावट केलेली आहे। त्याच्यामध्ये जसं म्हणतात तसं की सर्वात चॅलेंज महत्त्वाचं की या मंदिराची सुंदरता आणि शिल्पकला आहे ती सर्व ठेवून आहे तिथे ठेवून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ही सजावट करायची होती। त्याच्यामुळे दुसरी गोष्ट, या बाहेरची स्थानं जी आहेत तिथे एक बाहेरची स्थानं लांब जाणं परंतु रामाचं काम आहे म्हटल्यानंतर ते चॅलेंज काहीच नाही। पवार, मनापासून आभार आणि तुमच्या सगळ्या कार्यासाठी आमच्या वतीने धन्यवाद। कॅमेरामन प्रशांत मानेसह अयोध्येतनं रामजन्मभूमी मंदिरातनं ज्ञानदा कदम, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।